तुकाराम मुंढेंच्या नवा पदभार आणि इशारा. IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची राज्याचे अन्न व औषध प्रशासन FDA आयुक्तपदी बदली झाली आहे. पदभार स्वीकारताच त्यांनी जनतेच्या आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही असा थेट इशारा दिला आणि भेसलखोर, गुटखा माफिया व बनावट औषध उत्पादकांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली. गुटखा आणि प्रतिबंधित पदार्थांवर सर्जिकल स्ट्राईक. मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि संभाजीनगर या प्रमुख शहरांमध्ये विशेष मोहीम राबवून 53 पेक्षा जास्त ठिकाणी धाडी टाकल्या गेल्या. यात 34 आस्थापना दोषी आढळल्या. 25हून अधिक FIR दाखल झाले. 23हून अधिक लोकांना जेल झाली आणि 20,57,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचा माल व 5 वाहने जप्त करण्यात आली. अन्नात भेसळ करणाऱ्यांना दणका. पुणे, इंदापूर आणि नवी मुंबईत केमिकल वापरून कृत्रिमरित्या पिकवलेले लाखो रुपयांचे आंबे जप्त करून नष्ट केले. जळगावमध्ये बनावट दुधाचे रेनगेट उद्ध्वस्त केले. तर वर्ध्यात प्रसिद्ध गोरस भंडारवर धाड टाकून 25,86,000चा दुग्धजन्य साठा जप्त केला. पुण्याच्या दौंड तालुक्यात गुलाब भेसळ करणाऱ्या ठिकाणी छापे टाकून 15,000 किलोपेक्षा जास्त साठा जप्त केला. तसेच मुंबईत नूडल्स युनिट आणि धुळ्यात बेसन कारखान्याला सील ठोकले. 3 दिवसांत 20 जिल्ह्यांमध्ये कारवाया करून 1,07,00,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचा खराब अन्नसाठा जप्त केला. पतंजली आणि बडिया ब्रँड्सवर कारवाई. गंभीर आजार बरे करण्याचे खोटे दावे करणाऱ्या आयुर्वेदिक कंपन्यांवर औषध व जादूचे उपाय कायदा 1954 अंतर्गत कारवाई करण्यात आली. रामदेव बाबांच्या पतंजली समूहाशी संबंधित दिव्य फार्मसीच्या जाहिरातीवर आणि औषधांवर छापे टाकून 73,24,000 रुपयांची औषधे जप्त केली. पैशांसाठी खोटी जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींना कारवाईचा इशारा दिला आहे. भविष्यातील नियोजन आणि हेल्पलाईन ही मोहीम कायम सुरू राहणार असून प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी